नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या फ्री ऑनलाईन आरी व ब्लाउज कटिंग क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला फोर्टक्स बोटनेक ब्लाउजचं पूर्ण स्टिचिंग पार्ट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. 36 चेस्ट आणि 39 फुल बससाठी परफेक्ट फिटिंग कशी मिळवायची, टक्स एकसारखे कसे घ्यायचे, शिवताना कोणत्या चुका होतात आणि आपली जी शेवटी प्रोफेशनल फिनिशिंग आहे ती कशी करायची, हे सर्व तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये समजेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता सुरुवात करूया. तर कटिंग पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे. तो तुम्ही बघू शकता. आता इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी. 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे मी. आता बघा या पद्धतीने कॅनव्हास पेपर तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही सेपरेटली जरी मार्किंग करून कट केलं तरी हरकत नाही. तर या पद्धतीने मी आता इथे कॅनव्हास पेपर ठेवून आणि पेनने पुन्हा त्याला खाली जे मार्किंग केलेलं आहे गळ्याचं ते इथे काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे काढून झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या साइडला देखील करायचं आहे आपल्याला. पण याच्या आधी आपल्याला जे अर्धा इंचाचं किंवा 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि पुन्हा सेम तशीच आउटलाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आता इथे आउटलाईन काढून झालेली आहे आणि आता हे मी कट करून घेत आहे. आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील हे ड्रॉ करायचं आहे, कारण एकाच बाजूला हे ड्रॉ झालेलं आहे, म्हणजे एकाच बाजूचं हे दिसत आहे. तर आता दुसऱ्या साइडला देखील आपल्याला ते करून घ्यायचं आहे. तर थोडंसं आता हा माझा पेन आहे म्हणून दिसायला थोडं कठीण जाईल. पण तुम्ही जर स्केच पेनने केलं तर ते ठळक दिसेल दुसऱ्या साइडला सुद्धा. कारण आपला कॅनव्हास पेपर हा व्हाईट कलरचा असल्यामुळे. आता हे झालेलं आहे. इथे सेंटर नॉच द्यायचा आहे ब्लाउजला, बॅक पार्टला. आता हा जो पार्ट आहे याला देखील सेंटर नॉच दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ते सेट करताना, लावताना अडचण येणार नाही. तर आता जी चिपकवायची बाजू आहे ती लक्षात ठेवायची आहे. तर आता हे बाजूला ठेवूया. मेन फॅब्रिक जे आहे ते मी इथे ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला अस्तरचा जो बॅक पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि याला संपूर्ण भागाला आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता इथे मी संपूर्ण भागाला शिलाई टाकून घेणार आहे. या व्हिडिओचा कटिंग पार्ट जो आहे तो संपूर्ण म्हणजेच ड्राफ्टिंग आणि कटिंग याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. तर त्यानुसार तुम्हाला चेक करता येईल आणि तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हा व्हिडिओ देखील समजायला सोपा जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बाजूला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता इथे शिलाई टाकत असताना व्यवस्थित शिलाई टाकायची आहे. आता इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता शिलाई टाकल्यानंतर आपल्याला या पद्धतीने याला फोल्ड द्यायचा आहे. कारण याच्यावर आपल्याला आता जे आपण बॅक पार्टचा जो गळ्याचा भाग कट केलेला आहे कॅनव्हास पेपरवर तो इथे आपल्याला लावायचा आहे. तर याच्या आधी सेंटर लाईन जी आहे ती काढून घेत आहे, कारण तुम्हाला समजायला हे सोपं जाईल. तर ही आता आपण लाईन काढलेली आहे. यानंतर हे बाजूला ठेवायचं आहे आणि आपला जो कॅनव्हासचा जो आपण गळा कट करून घेतलेला आहे त्याला आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे त्याच्यावर ठेवायचा आहे. सेम तसंच कटिंग करायचं आहे अस्तरला देखील. आणि याच्यावर आपल्याला इस्त्री फिरवायची आहे. इस्त्री फिरवत असताना शक्यतो बंद करून फिरवायची आहे. कारण तुम्ही जर जास्त गरम केली तर ते जळून जाईल किंवा ते आकसलं जातं. आता याला इथे आपल्याला कट्स द्यायचे आहेत, म्हणजे ते फोल्ड होताना प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थितपणे फोल्ड होईल आणि शिलाई टाकता येईल. तर संपूर्ण बाजूला जिथे कोना आहे तिथे कट्स द्यायचा आहे. आता या पद्धतीने आपल्याला फोल्ड करत जायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला जो बॅक पार्टचा जो गळा आहे तो इथे अगदी फिनिशिंगने तयार होईल. जर कॅनव्हास पेपरने केला तर तो प्रॉपर फिनिशिंगने तयार होतो. तुम्ही असंही करू शकता डायरेक्टली कटिंग करून, जसं आपण नेहमी करतो त्या पद्धतीने. आता हा जो पार्ट आहे आपल्याला इथे कट करायचा आहे, कारण आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं कॅनव्हास पेपरवर. तो जर तुम्ही डायरेक्ट ठेवून केलं तर मग आपलं जे मार्किंग आहे ते चुकीचं होईल. तर इथे सेंटर नॉच दिलेला आहे मी, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. आता जो बॅक पार्ट आहे त्याला इथे ठेवायचा आहे. बघा जी लाईन आहे त्याच्यावर व्यवस्थित आलं पाहिजे. दोन्ही सेंटर नॉच एकत्र जोडून ठेवायचे आहेत, पिना लावून आणि सेट करून घ्यायचं आहे. आणि जी आपण ड्रॉइंग केलेली आहे, म्हणजे जे ड्रॉ केलेलं आहे आपण लाईन, त्या लाईनवर कट टू कट आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर आता इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला हे कट करायचं आहे. तर पाव इंचाचं इथे मार्जिन सोडायचं आहे आणि मग कटिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे कट करून घ्यायचं आहे. आतल्या भागामध्ये कट करत असताना काळजीपूर्वक कट करायचं आहे. शिलाईवर जाता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर मग आपली जी गळ्याची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार नाही.
तर अशा पद्धतीने आपलं हे जे कटिंग आहे ते इथे आता झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की हा जो गळा आहे तो आतमध्ये टर्न केल्यानंतर किती छान दिसेल. आता इथे आपल्याला कट्स घ्यायचे आहेत. जे कोपरे आहेत तिथे व्यवस्थित कट द्यायचा आहे. म्हणजे पलटी होताना ते व्यवस्थित पलटी होईल आणि फिनिशिंगने तयार होईल. तर मी सर्व बाजूला इथे कट्स दिलेले आहेत. आता आपल्याला हे आतल्या साईडला टर्न करायचं आहे. तर जे कोणे आहेत ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहेत. त्यामुळे काय होतं की फिनिशिंग जी आहे ती प्रॉपर आपली दिसून येईल. तर हे अशा पद्धतीने आता मी इथे बाहेर काढलेलं आहे. यानंतर तुम्ही याला जर इस्त्री केली तर ते आणखीन व्यवस्थित दिसेल. तर बघा आता हे बाहेर काढून झालेलं आहे आणि प्रॉपर फिनिशिंगने आपला जो पाठीमागचा गळा आहे तो तयार झालेला आहे. आता इथे तुम्ही नॉट लावू शकता किंवा हुक आणि आय करू शकता. तर अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे त्याच्या गळ्याचा भाग जो आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला खाली इथे पट्टी लावायची आहे. आता बघा इथे आतल्या भागाला आपल्याला हात शिलाई करायची आहे गळ्याच्या पार्टला. आता आपल्याला जे टक्स आहे त्याचं मार्किंग करायचं आहे दुसऱ्या बाजूला. तर इथे पुन्हा एकदा मी चॉकने जो दुसरा टक्स आहे तो काढून घेत आहे आणि याला आता आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे. तर खाली जी पट्टी आहे ती लावायच्या आधीच आपल्याला हा टक्स टाकून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडून टक्स टाकायचा राहून जातो आणि आपण आधीच पट्टी लावतो. पण त्याच्यामुळे काय होतं टक्स टाकला जातो पण फिनिशिंग मात्र व्यवस्थित येत नाही. तर आता इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अर्धा इंचावर मी फोल्ड केलेला आहे आणि शिलाई टाकत आहे. आता पट्टीची लेंथ ही तुमची जेवढी कंबर आहे, जेवढं ते पार्ट आहे तेवढ्यानुसार तुम्हाला ते घ्यायचं आहे. आता पुन्हा या पद्धतीने तुम्हाला ती स्ट्रिप ठेवायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून शिलाई टाकायची आहे. तर आता इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता याच्यानंतर हे टर्न करायचं आहे आतल्या बाजूला आणि पुन्हा एकदा इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता याचा जो आतला भाग आहे त्याला देखील आपल्याला हात शिलाईच करायची आहे. तुम्ही जर वरून मोठ्या टाक्यांची शिलाई टाकली तरी चालेल, पण शक्यतो हात शिलाईने व्यवस्थित फिनिशिंग येते. तर अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपण स्लीव्हजचा पार्ट घेणार आहोत. तर स्लीव्हसाठी सुद्धा इथे डिझाइन आहे. तर त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपरवर मार्किंग करायचं आहे. अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा खाली सोडायचं आहे. इथे मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथून 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि जसा मी शेप ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही काढणार असाल, हा शेप तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला याच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन आणि पुन्हा आपल्याला तोच शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी हे एका स्लीव्हसाठी इथे केलेलं आहे. आता हे एका बाजूला आहे तर ते दोन्ही बाजूला आपल्याला ड्रॉइंग करून घ्यायची आहे. म्हणून शक्यतो स्केच पेनचा वापर करा इथे. म्हणजे एका साईडला जरी काढलं तरी दुसऱ्या साईडला ते ठळकपणे दिसून येतं आणि आपल्याला इझिली ड्रॉ करता येतं. आता अस्तरचं फॅब्रिक घेऊन आपल्याला त्याच शेपने कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन आणि याच्यावर इस्त्री फिरवायची आहे. तर इस्त्री फिरवताना काळजी घ्यायची आहे. जो भाग चिकटणारा आहे त्याला खाली ठेवायचा आहे आणि जास्त गरम न करता इस्त्री फिरवायची आहे. तर आता इथे मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवलेलं आहे सरळ बाजूवर. जो मेन फॅब्रिक आहे त्याच्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवलेलं आहे आणि आता शिलाई टाकलेली आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून. तर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे मी कट करून घेत आहे. याला पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला जो अस्तरचा भाग आहे त्याला टर्न करायचा आहे आणि पूर्ण भागाला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. संपूर्ण स्लीव्हला शिलाई टाकून एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. याला देखील फोल्ड करून आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे कारण इथे देखील आपल्याला डिझाईन लावायची आहे यासाठी. तर सेम आता इथे आपल्याला कर्स द्यायचे आहेत आणि याला देखील आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, शिलाई टाकायची आहे. तर सेम जसं आपण बॅक पार्ट साठी केलं त्याच पद्धतीने आपल्याला हे देखील करायचं आहे. तर मी जी ही डिझाइन केली आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी कुठली डिझाइन करायची आहे तर ती देखील तुम्ही करू शकता. स्लीव्हसाठी अशा अनेक डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही निवडून आणि त्या तुम्ही स्लीव्हसाठी त्याचा वापर करू शकता. तर आता इथे याचा देखील सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि नॉच द्यायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित बसवता येतं. आता इथे पिन लावायची आहे आणि आपल्याला जे पेनाने आपण लाईन काढलेली आहे, ड्रॉइंग केलेलं आहे, त्या लाईनवरच आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर अगदी जसा शेप आहे त्या पद्धतीनेच आपल्याला शिलाई टाकायची आहे. बघा मी इथे पाठीमागचा जो भाग आहे म्हणजे बॅक पार्टचा गळ्याची डिझाईन आणि स्लीव्ह साठीची जी डिझाईन आहे ती मी सेम घेतलेली आहे. तर या पद्धतीने शिलाई टाकून झालेली आहे आणि आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर कट करताना अगदी काळजीपूर्वक कट करायचं आहे.
कैची शिलाईवर जायची नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपला जो डिझाईनचा पार्ट आहे तो व्यवस्थितपणे तयार होतो. कट्स टाकायचे आहेत. जिथे कोना आहे तिथे कट्स व्यवस्थित द्यायचं आहे. म्हणजे पलटी करताना ते व्यवस्थित पलटी होतं. तर बघा हे पलटी करून घेतल्यानंतर जसा शेप आहे तसा शेप आपला इथे तयार झालेला आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसरा स्लीव्ह देखील रेडी करून घेतलेला आहे. आता आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग पाहणार आहोत. तर संपूर्ण भागाला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये देखील मी तुम्हाला जो फ्रंट पार्ट आहे एका बाजूचा तो इथे तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण मी. तर यामध्ये आपण जे आपली योकपट्टी आहे ती कशी अटॅच करायची प्रॉपर फिनिशिंग सहित, त्याचप्रमाणे जे टक्स आहेत ते व्यवस्थित कसे घ्यायचे, तर सगळे पॉइंट्स आपण आता ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे एका पार्टला संपूर्ण शिलाई टाकून झालेली आहे. आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण टक्सला शिलाई टाकणार आहोत. तर आपला हा सगळ्यात मोठा टक्स आहे. याला इथे शिलाई टाकायची आहे. दोन्ही जे पॉइंट आहेत टक्सचे ते एकत्र जुळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाकीचे जे टक्स आहेत ते देखील वन बाय वन आपल्याला त्यांच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. आपला एकच जो टक्स आहे तो मोठा आहे. बाकीचे आपले अर्धा इंचाचे टक्स आहेत. तर प्रत्येक टक्सला शिलाई टाकत असताना 2 वेळा शिलाई टाकायची आहे. म्हणजे एकदा आपण वरून खाली आल्यानंतर पुन्हा आपल्याला खालून वर जायचं आहे. म्हणजे आपली जी शिलाई आहे ती पक्की इथे तयार होते. म्हणजे टक्स आपला पक्का तयार होतो. तर इथे जे सगळे जे माझे 4ही टक्स आहेत त्या 4ही टक्सला इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे. तर जसं आपण मार्किंग केलं होतं त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता शिलाई टाकल्यानंतर प्रॉपर पफ इथे आलेला आहे. तर आता यानंतर आपल्याला योकपट्टी अटॅच करायची आहे. तर आता इथे आपल्याला एक्स्ट्रा 2 योकपट्टी घ्यायच्या आहेत. कारण कटिंग करत असताना आपण ज्या 2 योकपट्टी आहेत त्या कट झालेल्या होत्या. पण पुन्हा आपल्याला अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आणखीन 2 योकपट्टी कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे अस्तरच्या फॅब्रिकवर मी आधीच्या ज्या योकपट्टी आहे ती एका योकपट्टीला ठेवून मी इथे आणखीन 2 योकपट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता इथे एका पार्टला मी तुम्हाला योकपट्टी फिनिशिंगने कशी अटॅच करायची ते आपण आता पाहणार आहोत. तर मेन फॅब्रिकवर इथे मी योकपट्टी ठेवलेली आहे आणि आता हिला आपल्याला पूर्ण भागाला शिलाई टाकायची आहे. तर आता इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे. इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला जी योकपट्टी आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला अटॅच करायची आहे फ्रंट पार्टला. तर पार्टला अटॅच करत असताना काय काळजी घ्यायची आहे, तर या पद्धतीने आपल्याला जे दोनही भाग आहेत ते एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर या पद्धतीने इथे आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा वरून आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर बघा दोन्ही भाग व्यवस्थित जोडले गेले आहेत. मागे पुढे होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. तर वरच्या बाजूला देखील इथे शिलाई टाकलेली आहे आणि योकपट्टीचा एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला जी दुसरी योकपट्टी आहे अस्तरची ती इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर व्यवस्थितपणे जी अस्तरची जी योकपट्टी आहे तिला फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि योकपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आता हिचं देखील एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता योकपट्टी आपल्याला फिनिशिंगने अटॅच करायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. आता कोणता पॉइंट शिलाईसाठी घ्यायचा आहे, तर जिथून आपण अटॅच केलं होतं तुम्ही बघू शकता, जो भाग आपण अटॅच केला होता दोन्ही एकमेकांवर योकपट्टी तो पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहू शकता आणि बाकीचा भाग देखील जो आहे तर खाली जी अस्तरची योकपट्टी आहे तिला व्यवस्थितपणे जुळवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची आहे. जी आपण आधी शिलाई टाकलेली आहे अर्धा इंचावर त्याच्यावरच ही शिलाई येईल याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे फॅब्रिक आहे ते कमी जास्त होत नाही. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला याला बाहेर काढायचं आहे. जी मोठी बाजू आहे तिथून बाहेर काढायचं आहे आणि आपलं जे योकपट्टीचं फॅब्रिक आहे ते अटॅच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सहित इथे तयार झालेलं आहे योकपट्टी. आता यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट झालेलं आहे. आता यानंतर आपलं जे मार्किंग आहे ते बघायचं आहे. तर माझी 32 ची कंबर आहे. तर अर्धा इंच मला इथे सोडायचं आहे हुक आणि आयपट्टीसाठी. तर 8 इंचावर मार्किंग केलं 32 ची कंबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर माझं बरोबर इथे मार्किंग येत आहे. तर जेवढं ड्राफ्टिंग करत असताना फॅब्रिकवर मार्किंग केलं होतं तेवढंच मार्किंग माझं इथे शिलाई केल्यानंतर देखील आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला पार्टचा एक भाग जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आता यानंतर आपल्याला इथे पाइपिंग करायची आहे.
तर गळ्याच्या बाजूला इथे आपल्याला पट्टी लावायची आहे. तुम्ही इथे पायपिंगही करू शकता. तर जर तुम्हाला पट्टी लावायची असेल तर तुम्ही पट्टीही लावू शकता. तर इथे मी 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि याला इथे मी अर्धा इंचावर इथे फोल्ड देत आहे. तर अर्धा इंचावर फोल्ड दिल्यानंतर आपल्याला बघा ही क्रॉसमध्ये कट करायची आहे गळ्यासाठी, जी स्ट्रेचेबल असते त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने पुन्हा आपल्याला अर्धा इंचावर आपल्याला पुन्हा मार्जिन सोडून आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. थोडं अर्धा इंचाला कमी घेतलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने जिथे वळण आहे तिथे थोडासा फॅब्रिकला आपल्याला म्हणजे जी पट्टी आहे तिला थोडं वळवायचं आहे, थोड्या चुन्या पाडायच्या आहेत जेणेकरून पट्टी वळवताना आतमध्ये टाकताना दुसऱ्या साईडला ती व्यवस्थित फोल्ड होईल. तर या पद्धतीने व्यवस्थित इथे आपली अटॅच झालेली आहे. आता कट्स टाकायचे आहेत स्ट्रिपला. कट्स टाकल्यानंतर जिथे कर्व शेप आहे तिथे कट्स द्यायचे आहेत. म्हणजे ती टर्न होताना व्यवस्थित टर्न होईल. तर या पद्धतीने आपल्याला पुन्हा तिला आतमध्ये टाकून व्यवस्थितपणे आणि पुन्हा वरून शिलाई टाकायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे जर तुम्ही प्रॉपर स्टेप सहित जर हे फॉलो केलं तर जी फिनिशिंग आहे ती आपली व्यवस्थित येते. तर अशा पद्धतीने प्रॉपर जे फॅब्रिक आहे ते आतमध्ये टाकायचं आहे आणि वरून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे मी डायरेक्टली मोठ्या टाकांची शिलाई टाकून घेत आहे. तुम्ही हात शिलाई देखील करू शकता. आता यानंतर आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर आता इथे मी ही 1.5 इंचाची कट करून घेतलेली आहे. अर्धा इंचावर फोल्ड द्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला या पद्धतीने स्ट्रिपला ठेवायचं आहे. आतमध्ये अर्धा इंच किंवा पाव इंच फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन सोडून जे आपण हुक आणि आईपट्टीसाठी ड्राफ्टिंग करताना सोडतोच. तर त्या अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच आपल्याला शिलाई टाकायची आहे. आणि जी हुक पट्टी आहे ती देखील आपली आता इथे तयार होत आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्रॉपर जे स्टेप्स आहेत ते फॉलो करून आणि जी हुक पट्टी आहे ती इथे तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हुक पट्टी इथे अटॅच झालेली आहे. जे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर आपला प्रॉपर एक पार्ट जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. आता दुसरा जो पार्ट आहे तो देखील मी इथे रेडी करून घेतलेला आहे. आता यानंतर आपण बॅक पार्ट फ्रंट पार्टला अटॅच करणार आहोत. तर अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन जे आपण सोडलेलं आहे त्यानुसार आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर शिलाई कशी टाकायची बघा. फ्रंट पार्टची शोल्डर पट्टी जी आहे ती बॅक पार्टच्या शोल्डर पट्टीच्या इथे ठेवायची आहे आणि जो बॅक पार्टचा गळा आहे त्याची बघा ती स्ट्रिप आहे जिथे आपल्याला हात शिलाई टाकायची आहे त्याच्यात ती अडकवायची आहे. म्हणजे काय होतं की शिलाई टाकल्यानंतर ते प्रॉपर फिनिशिंगने तयार होतं. तर व्यवस्थितपणे तुम्ही जसं व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने त्याला जुळवून घ्यायचं आहे. आणि आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं होतं ड्राफ्टिंग करताना तर त्या पद्धतीने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. डबल शिलाई टाकायची आहे जेणेकरून आपला जो शोल्डर आहे त्याची जी शिलाई आहे ती पक्की इथे तयार होईल. तर अशा पद्धतीने इथे मी 2 वेळा शिलाई टाकून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं जे शोल्डर आहे ते प्रॉपर फिनिशिंग सहित अटॅच झालेलं आहे. डायरेक्टली दोन्ही भाग घेऊन आणि जोडायचे नाहीयेत. तर ही पद्धत लागू करायची आहे. आता पुन्हा या बाजूला देखील आपल्याला तेच करायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बॅक पार्टचा जो गळ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट पार्टचा जो शोल्डरचा भाग आहे तो आतमध्ये टाकून आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून इथे देखील शिलाई टाकायची आहे. तर आर्महोलचं कटिंग करताना आपण हे अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडतो कंपल्सरी आणि मग आर्महोल मोजून घेतो जेणेकरून नंतर आपला आर्महोल कमी पडत नाही. तर या पद्धतीने हा देखील जो शोल्डर आहे तो इथे अटॅच झालेला आहे. आता यानंतर तुम्ही हात शिलाई करू शकता आतला जो गळ्याचा पार्ट आहे त्याला. म्हणून हा पार्ट आपल्याला आधीच याला टाके टाकायची किंवा शिलाई टाकायची नाहीये. तर यानंतर आता आपलं जे दोन्ही पार्ट आहेत ते एकमेकांना जोडून झालेले आहेत. आता आपल्याला बॅक पार्टला घेऊन या पद्धतीने फोल्ड देऊन आणि सेंटर पॉइंट काढायचं आहे. कारण आपल्याला जे आपलं मार्जिन आहे, जे मार्किंग आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझं अगदी प्रॉपर आलेलं आहे. कुठेही एक्स्ट्राचं फॅब्रिक नाहीये. मी मार्किंग देखील करत आहे. तर 32च्या कमरेनुसार चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे देखील बघा कुठेही कमी जास्त नाहीये आणि मुंढ्याला देखील माझं बरोबर प्रॉपर आहे. तर आता या बाजूला देखील बघायचं आहे. तर इथे आपली ही हुक पट्टी आहे. तर बरोबर इथे देखील मार्किंग आहे. अगदी थोडं कुठे एक्स्ट्राचं जर असेल तर ते थोडंसं ट्रिम करून घ्यायचं आहे.
तर हे मार्किंग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, तरच आपली फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येते. नाहीतर मग जोडत असताना फिटिंगला आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. आता बघा स्लीव्ह जोडण्याआधी इथे माझं जे फॅब्रिक आहे ते थोडंसं बाहेर आहे एका बाजूचं. तर ते थोडंसं आपल्याला ट्रिम करायचं आहे. जास्त मुंढ्याच्या आतमध्ये जाऊन ट्रिम करायचं नाहीये, कट करायचं नाहीये. तर अगदी थोडंसं इथे मी कट करून घेत आहे. म्हणजे जो आपला स्लीव्हज आहे तो प्रॉपर इथे अटॅच होईल. तर या पद्धतीने हे व्यवस्थित झालेलं आहे. आता या बाजूचं देखील मला कट करून घ्यायचं आहे. तर ब्लाउज जर प्रॉपर फिटिंगने तयार करून घ्यायचा असेल, तर आपल्याला ह्या छोट्या-छोट्या टिप्स जे आहेत ते फॉलो करावे लागतात. आता जे स्लीव्हज आहे ते इथे आता मी अटॅच करून घेत आहे. स्लीव्हज अटॅच करत असताना देखील फ्रंट साइड आणि बॅक साइड या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर आता इथे मी एफ लिहत आहे म्हणजे फ्रंट साइड दोन्ही बाजूच्या स्लीव्हजला. तर जी साइड फ्रंट साइडला आली पाहिजे ती साइड त्याच बाजूला ठेवायची आहे आणि शिलाई टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता ज्या बाजूला माझी फ्रंट साइड येते त्याच बाजूला ज्या ठिकाणी मी स्लीव्हजला एफ लिहिलेलं आहे, ती बाजू त्याच बाजूला आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितपणे जोडायचं आहे. स्लीव्हज सुद्धा आपला कमी जास्त झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, की स्लीव्हज अपुरा पडतो. तर हे का होतं ह्याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर पुन्हा आपल्याला स्लीव्ह जोडल्यानंतर आणखीन एकदा शिलाई टाकायची आहे. 2 वेळा आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे. शिलाई टाकत असताना दुसरा कपडा जो आहे त्याच्यामध्ये येणार नाही, म्हणजे शिलाईत येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला एक जो स्लीव्हज आहे तो इथे अटॅच करून दाखवत आहे. अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण जर व्हिडिओ मी दाखवायला गेली तर तो खूप जास्त मोठा होतो. म्हणून इथे मी एक जो पार्ट आहे स्लीव्हजचा तो अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी 2 वेळा इथे शिलाई टाकत आहे. शिलाई टाकत असताना व्यवस्थितपणे टाकायची आहे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून. तर अशा पद्धतीने आपला प्रॉपर स्लीव्ह जो आहे तो इथे अटॅच झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूचा देखील स्लीव्हज मी इथे अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. फिटिंगसाठी मार्किंग करायचं आहे. म्हणजे जे आपलं चेस्ट साइजचं मार्किंग आहे, ते सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आहेत. तर इथे बघा प्रॉपर आपल्याला व्यवस्थित शिलाई टाकण्यासाठी जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट केलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला पाव इंचावर दोन्ही साइडला सरळ बाजूने शिलाई टाकायची आहे. आपले जे स्लीव्हजचं पार्ट आहे ते दोन्ही पार्ट एकसारखे आले पाहिजेत. वर खाली नाही गेले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. तरच आपली फिटिंग व्यवस्थित येते. आता इथे मी अर्धा इंचावर इथे बघा तुम्ही मार्किंग केलेलं आहे. त्या पद्धतीने मी शिलाई टाकून घेत आहे. तर व्यवस्थित आपले दोनही पार्ट जे आहेत म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट ते एकमेकांना जुळले पाहिजेत. वर खाली नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि या बाजूला देखील आता मी शिलाई टाकून घेत आहे. तर अशा पद्धतीने दोनही पार्टला आपल्याला सुरुवातीला फिटिंग करायच्या आधी जी सरळ बाजू आहे त्या बाजूने अर्धा इंचावर शिलाई टाकायची आहे. आता पुन्हा याला उलटं करायचं आहे ब्लाउजला आणि आपल्याला आतल्या बाजूने आता जे आपलं मार्किंग आहे म्हणजे चेस्टचं मार्किंग, स्लीव्हज राउंडचं मार्किंग आणि जे बाकीचे जे मार्किंग आहेत म्हणजे कमरेचं मार्किंग ते सगळे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तर व्यवस्थितपणे आपल्याला हे पॉइंट्स जे आहेत ते आपण लिहून घेतलेलेच असतील तर ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता इथे मी 8 इंचावर कमरेचं मार्किंग केलेलं आहे. तर लुजिंग सहित इथे मी 10.5 इंचावर म्हणजे मी 0.75 इंच लुजिंग घेतलं होतं, तर 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे चेस्टचं आणि 5 इंचावर इथे मी स्लीव्हज राउंडचं मार्किंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला जो मुंढा आहे तो देखील बघायचा आहे बरोबर आहे की नाही आणि लाईन जी आहे ती सगळे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत एका लाईनीत. आता इथे देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. चेस्टचं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर स्लीव्हज राउंडचं मार्किंग करायचं आहे. तुमचं जेवढं असेल प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्यानुसार आपल्याला मार्किंग टाकायचं आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता शिलाई टाकत असताना पाव-पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. जर इन फ्युचर ब्लाउज कमी जास्त होत असेल तर त्यानुसार अल्टरेशन करता येतं. तर आता इथे मी 2 ते 3 शिलाई टाकून घेत आहे दोन्हीही बाजूला. तर दोन्ही बाजूला पाव-पाव इंचाचं अंतर ठेवून 3-3 लाईन्स टाकलेल्या आहेत शिलाईच्या. तर अशा पद्धतीने आपली जी फिटिंगची लाईन आहे ती झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपला 4 टक्स बोटनेक ब्लाउज जो आहे तो इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं हे संपूर्ण पाहिलं. कटिंगचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. तर याच्यामध्ये आपण स्लीव्हजला देखील डिझाइन केलेली आहे
प्लस बॅक पार्टला देखील आपण डिझाईन केलेली आहे. आता याला इथे मी आरी वर्क करणार आहे. त्याचा देखील सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.